सर, तुमच्या संदर्भात काही आरोप केले जात आहे, काही खुलासे होत आहे की एका महिलेला आपण आर्थिक पैसे दिल्याचा आर्थिक मदत केल्याची आरोप होत आहे. बरोबर आहे. मी पण आता आमच्या न्यूज मध्ये काही आल्याच्या नंतर मी ते सकाळी झोपेत होतो. मी काल रात्रीला 12-12:30 वाजता इथं लँड झालो आणि जवळपास 1-1:30 वाजला घरी यायला. काल परवा 2-3 दिवसाखाली मला एक औरंगाबादवरून एका पत्रकाराचा फोन आला होता की असं असं काहीतरी आहे. मी प्रचार रॅलीमध्ये होतो, मला काही फार जास्त बोलता येत नव्हतं. मी म्हणलं नंतर मी तुम्हाला सांगेन, बोलेल. आणि काल मग आता हे सगळं आटोपल्याच्या नंतर मी दिल्लीला आलो आणि आज कुठल्या तरी चॅनलवर किंवा पेपरमध्ये ही बातमी आहे. वास्तव आहे की माझी त्यांची भेट झाली होती. काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या वेगवेगळ्या कारणाने मागितले. ते मी आपल्याला फोन पेच्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवेन. यांची माझी भेट अशी झाली की माझा एक पाहुणा, माझा पुतण्याच म्हणजे माझा भाऊ आहे, चुलत भाऊ, आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला IAS अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती. मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून, आता ते गरीब माणसं, त्यांना काही होत नव्हतं, बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील. या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथं आले होते, माझ्या घरी, आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडे क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे, जिच्यामध्ये भद्राचार्य महाराज तिला म्हणतात की ही आमची अतिशय चांगली शिष्य आहे आणि ती IAS आहे आणि फारच होतकरू मुलगी आहे, असं तसं त्याच्यात व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितला. तो व्हिडिओ रामभद्राचार्य महाराजांचा एका स्टेजवरती तिचा सत्कार करत होती. मला असेल चांगली व्यक्ती असेल. आणि ती म्हणजे स्वतःला कल्पना पाटील म्हणत होती, म्हणजे आमच्या समाजाची म्हणत होती. आणि तिचं ट्रॅजेडी अशी तिने सांगितली होती की म्हणजे ज्या वेळेस इंटरव्ह्यूला बोलवतात, सॉरी इंटरव्ह्यू नाही, म्हणजे ज्या वेळेस तिला ट्रेनिंगला बोलवतात त्यावेळेस तिचे वडील वारले आणि ती जायला लेट झाली आणि नंतर मग इथल्या अधिकाऱ्याने तिला आता नंतर बघू आणि असं करत करत तिला म्हणजे त्या ह्याच्यातून बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर अन्याय केला. असं झालं तसं झालं, असं म्हणजे बऱ्याचशा ट्रॅजेडी तिने सांगितली. वडील गेले, आई असते, काही आजारी असते, आम्ही किरायाच्या घरात राहतो, बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचार्यजी महाराज कुठंतरी मंदिर बांधतायत आणि त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळं मी त्यावेळेस काहीतरी 20,000 रुपयाची त्यांना मदत केली. मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळं, ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला, मी दिल्लीला हो, मला थोडीशी अडचण आहे, मला मदत करता का, मी माझं म्हणजे नोकरीवर लागल्या पेमेंट मधून आपल्याला देईल, असं करता करता एक 2-3 ट्रान्झॅक्शन, एक 10-10 हजाराचे किंवा 10 हजाराचे असे 2-3 ट्रान्झॅक्शन झाले. एकदा ते म्हणले मला की माझी मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहे आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे, जाण्याचे येण्याचे सुद्धा त्यांचे वांदे होते. मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली, त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये तेव्हा दिले. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूप मग त्याची आई कुठतरी खूप आजारी आहे, 1-1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या. पण मी म्हणलं आता हे कसं आहे, मदत आपण करतो पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीला, छोट्या गोष्टीला जर मागू लागले तर मग माणूस जरा कदरून जाते. मी त्या अर्थाने थोडे दिवस मग त्याला एंटरटेन नाही केलं. पण त्याच्या वेळेस मग म्हणे की आई आता खूप सिरियस आहे दादा, दुसरं कोण करणार मदत, आता काहीतरी मला काही दुसरे कोणी परिचयाची नाही म्हणणार. पुन्हा त्यावेळेस अजून काहीतरी असं 10,000 ट्रान्झॅक्शन झालं. आणि लास्टचं जे माझं ट्रान्झॅक्शन काल परवा होतं की मला एका जणाच्या 3च्या फोनवरून एका जेंट्सचा आवाज होता आणि ते सांगत होते की यांचा हे कोण आहेत, कोणतरी कल्पना भागवत आहेत आणि यांचा ऍक्सिडेंट झालाय कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला ऍक्सिडेंट झालाय, त्यांना ऍडमिट केलंय कोणत्या दवाखान्यात, आणि ते काय ते बघा तुम्ही. असं मी इथून काय बघणार आहे, माझा काय त्याच्यात हे करणार आहे, हे तुमचा नंबर आहे त्यांच्याकडे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. ठीक आहे बाबा, तर तुम्हीच तिथं बघा काय असेल तर, तिथं जर झाला असेल तर त्यांना
उपचार बिपचार करा. आणि मग त्यावेळेस मी लास्ट ट्रान्झॅक्शन माझं अजून एक 10,000 त्यांच्याकडे आहे. तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक 65 काय झाले, काय 70-80 हजार रुपये काहीतरी मी त्यांना दिले, असं माझं मत आहे. आणि ते पण मी तुम्हाला विनंती करतो की माझं अशीच निस्ती नाही बाहेर, कारण माझ्याकडे ते त्यांनी फोन पेला जे काय मला रिक्वेस्ट केली ते पण आपण दाखवावं असं आपल्याला माझी विनंती आहे. ते दाखवाल. हे जरा झूम केलं तर आपल्याला कळेल. हे असं त्यांनी 27 ऑक्टोबर 2024 त्या दरम्यानचा विषय आहे. हे जय श्रीराम दादा, हाय नमस्कार दादा, हे मग असंच काहीतरी कारण सांगलं त्यावेळेस मी त्यांना 25,000 पाठवले. हे दादा 50 करा प्लीज, कारण मी दिल्लीला आहे, उद्या मेडिकल आहे. दादा अजून 10 तरी सेंड करा ना प्लीज दादा प्लीज. पुन्हा मग 11 एप्रिलला आहे काय, दादा 50 पाठवा, हा पाठवा प्लीज, दिल्ली मध्ये आहे, कामी येतील. मग त्यावेळेस एक 20,000चं त्यावेळेस एक आहे एक ट्रान्झॅक्शन. मग पुन्हा अजून एकदा 16 एप्रिलला, दादा नमस्कार, जय श्रीराम, मला खूप गरज आहे दादा, प्लीज थोडी पैसे पाठवा 50 दादा प्लीज, माझी ऑर्डर निघेपर्यंत दादा प्लीज, आई सिरियस हॉस्पिटलाइज मध्ये आहे, करा हा मध्ये आहे दादा प्लीज, 50,000ची अत्यंत निकडीची गरज आहे प्लीज दादा. मी त्याला सॉरी म्हटल्यानंतर, दादा प्लीज दादा पैसे काय पैशाची आहे गरज आहे ना दादा. मग त्यावेळेस एकदा पुन्हा एकदा असं खूप म्हणल्याच्यानंतर 10,000 पाठवले. सारखं फोन करत होते, काहीतरी सारखं खूप सिरियस सांगत होते आणि याच्यावर पण पाठवत होते. म्हणजे ह्याच्यावर पाठवलं म्हणजे मी रिसिव्ह त्यांचा फोन करत नव्हतो त्यावेळेस ते याच्यावर पाठवत होते. थँक्यू दादा. पण अजून नाही, एक मिनिट, हे सगळं होऊ दे दादा, झालं की मग मी तुम्हाला नक्की होईल. पण अजून थोडेसे टाका असले तर बरं झालं असतं दादा प्लीज. सॉरी दादा, रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, तुम्हाला त्रास देत आहे, पण थोडी अडचण आहे दादा, म्हणून 50ची काय रिक्वेस्ट होती दादा. असं सारखं त्यांचं चालू होतं काही ना काहीतरी. तरी पण त्यांच्या हॉस्पिटलाइज काय होईल मला इकडून दिसत नाही, हे काय दादा. तरी पण तुमच्या हिशोबाने बघा प्लीज, बघा प्लीज. दादा नमस्कार, दादा थोडं पेमेंट पाहिजे होतं प्लीज, हे 10,000 रुपये पुन्हा. दादा नमस्कार, दादा 47,000 रुपीजची गरज आहे प्लीज दादा प्लीज. हॅलो दादा, गुड मॉर्निंग दादा, दादा थोडं पेमेंटची गरज होती आहे प्लीज, हे 10,000 पुन्हा. जय श्रीराम, दादा खूप इमर्जन्सी आली, दवाखान्यासाठी 2,37,000 रुपये हवे आहेत प्लीज दादा. मग आता हे कधी आहे, हे 28 तारखेला 29 तारखेला मला सारखा सातत्यानं फोन होता की माझी आई मरते आता, असं होते आता, तसं होते आता. पण मी तरी मी 29 सप्टेंबर 30 सप्टेंबर, दादा खूप इमर्जन्सी आली आहे, दवाखान्यामध्ये 2,37,000 लागतायत आहेत दादा, दवाखान्यामध्ये नाही पण देत नाही काय ते असं ते म्हणजे सारखं. प्लीज दादा, उद्या होईल का दादा तुम्हाला. जय श्रीराम दादा, दादा खूप इमर्जन्सी आली आहे. ते सारखं त्यांनी सातत्याने मला त्या पिरियडमध्ये घेपाटा घेतला की माझी आई फार सिरियस आहे, फार सिरियस आहे. मी तरी 22 ऑक्टोबर पासून पण त्यांना असं काही म्हणजे मी त्याला हे दिलं नाही. दादा तुम्हाला मेसेज करायला मी मला फक्त 1,67,000 तरी द्या असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे काय तिची आई ऍडमिट होती म्हणून. प्लीज दादा
म्हणजे सारखे त्यांचे मेसेज असे सारखे चालू होते 24 ऑक्टोबर पर्यंत. मी पुन्हा नंतर त्यांना काही एंटरटेन केलं नाही, कारण मला असं वाटू लागलं होतं की हे रोजचं गुऱ्हाळ चाललंय. मग हे लास्ट त्यांचा मेसेज आहे 24 ऑक्टोबरला, दादा करा ना प्लीज, खूप प्रॉब्लेम आहेत, असं त्यांनी तिथं मला सांगितलं. हे झालं आणि याच्यानंतर दुसऱ्या माझ्या एका फोनवरून मी काल परवा म्हणजे जे लास्ट ट्रान्झॅक्शन आहे ते मी